माझा मुंबई। तर अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या घरी आंबोली पोलिसांचं पथक दाखल झालंय। शेफालीच्या घरी कोण कोण आलं याचा तपास सध्या सुरू आहे। सिक्युरिटी कॅबिन मधील नोंदींचा फोटो पोलिसांनी नेलेला आहे। शेफालीच्या मृत्यूच्या कारणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी वैभव परब। वैभव, ज्या पद्धतीने आपले प्रतिनिधी सूरज ओझा सांगत होते, अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले की हा मृत्यू कशामुळे झाला असू शकतो, याची सर्व उत्तरं आहेत ती ह्या गेटच्या आतमध्ये बंद आहेत। कारण का मी सध्या उभा आहे कुपर रुग्णालयाच्या पोस्टमॉर्टम रूमच्या बाहेर आणि आतमध्ये जवळपास 40-45 मिनिटांपासून पोस्टमॉर्टमची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। सुरुवातीला डॉक्टरांची टीम इकडे उपस्थित आहेतच, परंतु त्याचबरोबर पोलिसांचं पथक, एक विशेष पथक देखील इकडे दाखल करण्यात आलेलं आहे। कारण का या मृत्यूविषयी अनेक संशय उपस्थित केले गेलेले आहेत। हा मृत्यू नेमका कशामुळे झालेला आहे याचा उलगडा थोड्याच वेळात होईल। खास करून हे पोस्टमॉर्टम आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोटोग्राफीच्या माध्यमातून रेकॉर्ड केलं जात आहे आणि त्यामुळेच उद्या जर कोणी याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर पोलिसांकडून एक खबरदारीचा उपाय म्हणून एक व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी देखील आतमध्ये सुरू आहे। 1:15 वाजता ही पोस्टमॉर्टमची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। या पोस्टमॉर्टमच्या प्रक्रियेवेळेला शेफालीचा पती देखील आतमध्ये उपस्थित असल्याची माहिती आपल्याला मिळते। कारण का 1.5 ते 2 तासापूर्वी शेफालीचा पती आहे तो आतमध्ये गेलेला आहे। पोस्टमॉर्टमची जी प्रक्रिया असते त्यावेळेला नातेवाईकांना ती मृत व्यक्ती ओळखावी लागते आणि ती ओळखली गेली आहे आणि त्यानंतरच पोस्टमॉर्टमची प्रक्रिया आहे ती सुरू होते। आता या संदर्भातला पोलीस तपास लवकरात लवकर होईल आणि मृत्यूचं कारण आपल्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आताची एक महत्त्वाची अपडेट बघूयात। कुख्यात साकीब